आणि मग ह्या दोन्हीत फरक काय आहे? नाथ संप्रदाय आणि अघोरी. आता झालंय काय माहिती का, लोकांना आहे ना, मी नेहमी तेच बोलतो का लोकांना दाखवायचा जास्त आहे. हा लक्षात. खरा अघोरी तुम्हाला कधीच तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही. तो त्याची अघोर साधना ही त्याची एकांतात होते. स्मशानात बसणार, मग तो त्याचा शिव आणि शव हा. एक रूप समजतो तो. त्याला ती जागा प्रिय वाटते मंदिरापेक्षा. कोणाला? अघोरी. एका अघोरी साधूला, हम्म. साधकाला. पण हल्ली काय झालंय, काळे कपडे घालायचे, मनमुखी तयार व्हायचं. गुरु नाही, काय नाही, काळे कपडे घातले, 5-50 रुपयाची मुंडमाळा घालायची, 15-20 हजारच्या डेडलॉक बनवायच्या आणि लोकांना सांगवायचं की मी अघोरी आहे, माझ्या नादी लागू नका, तुमचा निर्वंश करून टाकीन. काय लक्षात. एखाद्या बऱ्याचशा माझ्याकडे कंप्लेंटी होत्या, पण मी कर्मावर जास्त विश्वास ठेवतो. बोललो ज्याच्या कर्म तो भोगेल. बरेचसे असे लोक आहेत का त्यांनी ना ज्या देवाने त्यांना सत्कर्म करायला बसवलेलं आहे त्या देवासमोर हे लोकांची भोग केलेले आहे. लोकांनी कर्माची फळं भोगतात.